नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण कच्च्या बटाट्यावरती लाल भोपळा टाकून एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी असा एक पदार्थ बनवणार आहोत. जो पदार्थ तुम्ही उपवासासाठी बनवू शकता आणि एकदम चविष्ट, रुचकर असा पदार्थ. तर हा पदार्थ कसा बनवायचा हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत. तर अशा या एकदम क्रिस्पी पदार्थासाठी एक लाईक तर नक्की करा आणि रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता, मी इथं 2 बटाटे छान त्याची पूर्ण सालं काढून घेतली होती आणि पूर्ण खिसून घेतला होता. त्यानंतर 2 पाण्याने छान ते काय करायचं, धुवून घ्यायचा, म्हणजे त्यातलं पूर्ण स्टार्च निघून जाईल आणि पूर्ण त्यातलं पाणी पूर्ण निथळवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी 1 वाटी इथं काय घेतलेला आहे, लाल भोपळ्याचा खीस घेतलेला आहे. आता इथं बघू शकता 1.5 वाटी आपला इथं बटाट्याचा खीस होता आणि 1 वाटी इथं लाल भोपळा घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता आता या कच्च्या बटाट्यावरती हा लाल भोपळा टाकून एकदम क्रिस्पी पदार्थ बनवणार आहोत. तर लाल भोपळा पूर्ण मी या बटाट्यावरती टाकून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे हे सगळं एकजीव करून घ्यायचं, लाल भोपळा आणि बटाटा. त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत भगरीचं पीठ, म्हणजेच वरईचं पीठ मी इथं 1 वाटीभर घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हे वरईचं पीठ पण याच पदार्थावरती टाकणार आहोत. आता त्यानंतर यामध्ये आपण भिजवलेले साबुदाणे 1 वाटी घेतलेला आहे, ते देखील टाकणार आहोत. नाही टाकलं तर काही हरकत नाही साबुदाणा, पण थोडंसं त्याला एक दिसायला सुंदर दिसेल हा वडा, त्याकरता मी साबुदाणा टाकलेला आहे. त्यानंतर 2 चमचे आपण इथे तीळ टाकायचे आहेत, 1 चमचाभर जिरे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आहे. साखर जरूर टाकायची आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं. त्यानंतर कोथिंबीर आपण टाकायची आहे आणि हिरवी मिरची, लाल तिखट पण तुम्ही इथे टाकू शकता. मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या, ते टाकलेलं आहे. कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट 1 अर्धी वाटी मी इथे घेतलेलं आहे. आता शेंगदाण्याचं कूट देखील आपण बारीकच करून टाकायचं आहे. अर्धं कच्चं केलं तरी पण चालू शकतं. आता हे सगळं काय केलेलं आहे, जिन्नस आपण इथं सगळे टाकून घेतलेले आहेत पदार्थ. आता काय करायचं, हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर एकजीव करताना इथं एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा, पाण्याचा वापर अजिबात इथं करायचा नाही. अजिबात पाणी एक थेंबरही यामध्ये टाकायचं नाही. कारण भोपळा, जो लाल भोपळा असतो आणि जे आपण बटाटा जो किसून घेतलेला आहे त्यामध्ये पण पाणी असतं. त्यानंतर आपण इथं साबुदाणा भिजवून घेतलेला आहे, त्यामध्ये देखील पाणी असतं. त्यामुळं होतं होईल तेवढं असाच आपण हा गोळा बनवून घ्यायचा आहे. पाण्याचा एक थेंबही यामध्ये वापर करायचा नाही. जर यामध्ये पाण्याचा वापर केला तर तुमचा वडा फुटू शकतो. त्यामुळं अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. बिना पाणी घालता आपण असा हा छान गोळा तयार करून घेणार आहोत. जे काही भोपळ्यामध्ये जे काही पाण्याचं प्रमाण असतं, यानेच हा गोळा छान बनण्यासाठी मदत होणार आहे आणि भोपळा टाकल्यामुळे अगदी चविष्ट असा हा वडा तयार होणार आहे. हे मात्र जरूर लक्षात ठेवा आणि त्याची एक भन्नाट टेस्ट देखील येणार आहे. चला तर अशा पद्धतीने मी अजिबात पाणी न वापरता हा गोळा छान मळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर एकदम मऊसर असा हा गोळा बनून तयार होतो. जेवढं आपण प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये हा छान गोळा तयार होतो. आता त्यानंतर थोडंसं तेलाचा मी ह्याच्यावरती शिंतोडा मारलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा छान रोल बनवून घ्यायचा आणि त्यानंतर आता याचे आपण छोटे-छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते, अशा पद्धतीने ते गोळे करून घ्यायचे आहे. जसं आपण वडा बनवतो, म्हणजे साबुदाण्याचा वडा बनवतो त्याच पद्धतीने गोळा करायचा आहे. फक्त आपण इथं मेंदू वडा जसं बनवताना एखादं छिद्र आपण याला पाडून घेतो, त्याच पद्धतीनं पाडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने याला एक छान शेप द्यायचा आणि मस्त असा हा वडा तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते, मस्त असा हा वडा बनलेला आहे. अशाच पद्धतीने इथे सगळे आपण काय करणार आहोत, वडे बनवून घेणार आहोत. तुम्हाला कितपत साईजचा हा वडा हवा आहे तेवढ्या साईजचा तुम्ही वडा बनवून घेऊ शकता. तर या पद्धतीने मी इथे सगळे हे वडे बनवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हा वडा काय करायचा, फ्राय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अजिबात कुठेही चिरलेला नाही, तुटलेला नाही. मस्त असा वडा इथं बनवून तयार झालेला आहे. सगळे वडे तुम्ही एकदम बनवून घेतलात तरी देखील चालू शकतं आणि त्यानंतर तळून घेतलं तरी पण चालतं. चला तर आता यामध्ये आपण गॅसवरती काय केलेलं आहे, एक कढई ठेवलेली आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर आपल्या कढईमध्ये जेवढे मावतात तेवढे वडे सोडून द्यायचे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. तर तळताना एक टीप लक्षात ठेवा, अजिबात हा वडा लगेचच उलटपालट करायचं नाही. थोडेसे बुडबुडे त्या वड्यावरचे कमी झाले की त्यानंतर आपण हा वडा उलटपालट करायचा आहे. उगाचच सारखं-सारखं काय करायचं, उलटपालट करत बसायचं नाही आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत लो टू मीडियम गॅस ठेवायचा आणि त्यानंतर हे वडे एकदम कुरकुरीत होईपर्यंत
तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अगदी सुंदर असा कलर आलेला आहे आणि अगदी मस्त कुरकुरीत असे वडे बनलेले आहेत. अजिबात तेल या वड्याने शोषून घेतलं नाही. तुम्ही बघू शकता तेलकट अजिबात हा वडा होत नाही आणि जो पदार्थ तेलकट होत नाही तो पदार्थ आपल्याला नक्कीच आवडतो. तर बघू शकता अगदी सुंदर असे वडे झालेले आहेत. अशाच पद्धतीनं आपण हे सगळे वडे तळून घेणार आहोत आणि तुम्ही यामध्ये लाल भोपळा टाकलेला असता. त्यानंतर आपण साबुदाणे टाकलेले आहेत. साबुदाणे नाही टाकलेत तरी पण चालू शकतं, पण थोडंसं त्याला एक दिसायला सुंदर दिसेल हा वडा याकरता आपण साबुदाणा टाकायचा आणि फक्त पीठ टाकलं तरी पण चालतं, म्हणजे भगरीचं पीठ टाकलं तरी चालतं आणि अशा पद्धतीने हे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर इथं सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत. बघू शकता जेव्हा आपण हा बनवून घेतला वडा त्यावेळेस त्या वड्याची साईज बघू शकता आणि त्यानंतर आपण तेलामध्ये सोडून जेव्हा फ्राय केला त्यावेळेसचा हा वडा तुम्ही बघू शकता. तर याचा आवाज देखील तुम्ही बघू शकता, ऐकू शकता म्हणजेच किती क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत हा वडा झालेला आहे. अगदी मस्त जाळीदार असा हा वडा बनून तयार झालेला आहे आणि एकदम फुगीर, एकदम टुणटणीत असे आपले हे वडे तयार झालेले आहेत, म्हणजे फुगलेले आहेत. म्हणजे एकदम क्रिस्पीपणा ह्या वड्यांना आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर या एकादशीला असा हा वडा नक्की बनवा, कारण भोपळा हा पौष्टिक पदार्थ आहे. भोपळ्यापासून असा हा वडा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. तर इथं चटणी केली होती शेंगदाण्याची. या चटणीबरोबर तुम्ही हा सर्व्ह करू शकता. कुठलीही चटणी तुम्ही जी उपवासासाठी वापरता त्या चटणीबरोबर हा वडा सर्व्ह करू शकता. कोणती जर आमटी जरी बनवली तरी त्या देखील पदार्थासंग हा वडा तुम्ही खाऊ शकता. अगदी सुंदर असा लागतो. चला तर मग हे वडे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा.